नमस्कार, मी आशा. आपण पाहता डिस्कव्हरी न्यूज. तर डिस्कव्हरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. अखंड भारताच्या आराध्य तीर्थक्षेत्र अयोध्या येथे 500 वर्षानंतर प्रभू श्री राममूर्तींची प्राणप्रतिष्ठापना सोमवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली. प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त अखंड रामायण पाठ जय हनुमान सेवा मंडळ वडवली ग्रामस्थ मंडळ वडवली येथे आयोजित करण्यात आले. जय हनुमान सेवा मंडळ वडवली मंडळाचे अध्यक्ष हरिभक्त भीमसेन जानू पाटील, हरिभक्त उद्योजक समाजसेवक विलास गोपाल रंधवे, हरिभक्त राजेंद्र शनिवार पाटील, गाव प्रमुख नवनाथ बाळाराम पाटील, संतोष काशीनाथ विशे, आनंदा निवृत्ती कोळेकर, सदानंद घोडके, हरिओम अमर पाटील, अखंड रामायण पाठ श्याम मुरारी चोबे, LN सिंग, महेंद्र मिश्रा, जय हनुमान सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, वडवली ग्रामस्थ वडवली यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अखंड रामायण पाठ याची सांगता 22 जानेवारी रोजी झाली. यावेळी प्रमुख उपस्थिती माजी आमदार नरेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते. हजारोंच्या संख्येने नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. विलास रंधवे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिलांनी BJP पक्षात प्रवेश केला. आयोजन श्रीराम मंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य असे रॅलीचे आयोजन करण्यात आले. जय श्रीरामाची घोषणा करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, डिस्कव्हरी TV न्यूज. आपण दर्शनाला आले आहात आणि आज सर्व ठिकाणी रामाचा जल्लोष होत आहे. रामाची हे पूजा होते, तर काय सांगणार याचा आज निश्चितमध्ये पूर्ण देशामध्ये पूर्ण देश हिंदुस्थान राममय झालेला आहे. प्रभू रामचंद्रांचं अतिभव्य मंदिर अयोध्येमध्ये उभारलं गेलंय आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार आज झालेला आहे. खरंच शेकडो वर्षांची प्रतीक्षा आज संपलेली आहे. प्रभू रामचंद्रांचं भव्य मंदिर आज अयोध्येमध्ये उभारलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे पूर्ण देशामध्ये आज जल्लोषाचं वातावरण आहे. अशा प्रकारच्या अनेक मंदिरांमध्ये अनेक ठिकाणी ही दिवाळी साजरी केली जाते. रांगोळ्या काढल्या आहेत, रोषणाई केलेली आहे, रामपताका लावलेल्या आहेत, रामध्वज लावलेले आहेत आणि अशा प्रकारे पूर्ण देशामध्ये एक भगवं वातावरण, एक प्रभू रामचंद्रांचं वातावरण झालेलं आहे. आणि त्यामुळे आमचं वडवली देखील कुठे मागे नाहीये. वडवलीमधील आमचं हनुमान मंदिरामध्ये रामकथेचा कार्यक्रम संपन्न झाला. परिसरातील शेकडो रामभक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. मी आयोजकांचं, गावकऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की या एका चांगल्या उपक्रमामध्ये आपण देखील सगळेजण सहभागी झालात. मोदी साहेबांनी आवाहन केलं होतं. खरं तर मोदी साहेबांनी स्वतः 11 दिवस उपवास केला होता. फक्त नारळाच्या पाण्यावरती उपवास केला होता. त्या मोदी साहेबांनी आज 12:05 श्रीरामाची पूजा करून, आरती करून हा उपवास त्यांचा आज संपलेला आहे. एक अत्यंत वेगळं व्यक्तिमत्व या देशाला लाभलेलं आहे की ज्या हिंदुस्थानमध्ये अनेक मंदिरांची पडझड झाली होती, अडचणी निर्माण होत्या, त्या अगदी मोगलांपासून निजामापासूनच्या होत्या. पण मोदी साहेबांनी त्यांच्या काळामध्ये असे अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केल्यामुळे आज निश्चितपणे आम्हाला देखील पंतप्रधानांचा सार्थ अभिमान आहे. आजच्या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व रामभक्तांना मनापासून शुभेच्छा देतो. जय श्रीराम. प्रभू रामचंद्र की जय. कार्यक्रमानिमित्त रामकृष्ण हरी. हा संपूर्ण आपल्या देशामध्ये रामाची स्थापना झालेली आहे आणि त्या निमित्ताने आपल्याला आदेश होता की आपण प्रत्येक गावागावात आणि हनुमंत मंदिरात असो, कुठलंही मंदिर असो, त्या ठिकाणी असं उत्सव व्हायला पाहिजे. आदेश होता. वरूनच त्या निमित्ताने आपण
या ठिकाणी काही आपल्या उत्तर प्रदेशातली काही मंडळी आहे या ठिकाणी आणि त्यांना असं वाटलं की आपण या ठिकाणी अखंड रामचरित्र आपण या ठिकाणी करू शकता. आम्ही म्हटलं करायचं आहे, करा म्हटलं. त्याचप्रमाणे मी राजेंद्र पाटील माझे हे पुतणे आणि विलास तरवले माझे मित्र यांना सांगितलं की यांना आपलं सहकार्य करायचं आहे. उत्तर भारतीय लोक आहे यांना खूप याचे करतं म्हणून रामचरित्र अखंड रामचरित्र झालं आणि हे मंदिर आपण गेले 20 वर्षापूर्वी या ठिकाणी प्रतिष्ठा केलेली आहे. सप्ताह होतो आणि हनुमान जयंती उत्सव होतो आणि हा नवसाला पावणारा हनुमंत देव आहे आणि म्हणूनच या ठिकाणी प्रत्येकाचा मन भरल असे सर्व लोक या ठिकाणी येतात आणि प्रत्येक शनिवारी या ठिकाणी आता आम्ही उपक्रम पण केलेला आहे. बघूया पुढे काय होतं, देवाची कृपा. आणि या ठिकाणी जो आपण देशामध्ये प्राणप्रतिष्ठा श्रीरामाची झालेली आहे त्यामध्ये सर्वांना असा उत्सव आलेला आहे त्या खरोखर प्रत्येकाच्या तोंडात जय श्रीराम, जय श्रीराम. सर तुम्ही काय सांगणार ह्या कार्यक्रमाच्या विषयी? ह्या ठिकाणी आपण 500 वर्षे पूर्ण झाले पण रामलल्लाचं मंदिर तारीख भेटत होती पण मंदिर बनत नव्हतं. हे तारीख हे मंदिर पण आपले लाडके पंतप्रधान त्यांनी एक संकल्पना करून नरेंद्रभाई मोदी यांनी संकल्पना केली आणि ते अंमलात आणून जो 500 वर्षाचा इतिहास आहे तो पान प्रतिष्ठान आज आपली सर्व देशामध्ये आणि अयोध्यामध्ये पान प्रतिष्ठान झालेलं आहे. त्याच्या माध्यमातूनच आपण सर्व देशवासियांनी पूर्ण कार्यक्रम घेतलेले आहेत आणि आपण ह्या ठिकाणी असा भव्य कार्यक्रम एक घेण्याचा संकल्पना होता का काही करायला पाहिजे म्हणून आम्ही चांगल्या प्रकारचं ह्या ठिकाणी अखंड रामायण पाठ झालेला आहे आणि सर्व उत्तर भारतीय असतील, आमचे काही भजन मंडळीवाले असतील, ग्रामस्थ मंडळ वडवली, जय हनुमान सेवा मंडळ वडवली, आम्ही या ठिकाणी संकल्पना केला आणि हा कार्यक्रम चांगल्याच्या चांगला कसा होईल या ठिकाणी आम्ही त्याचं आयोजन नियोजन केलं आणि कार्यक्रम होऊन गेला. आणि या ठिकाणी दरवर्षी सप्ताह होतो, रामकृष्ण हरीची पायी दिंडी जाते. आता येणाऱ्या 28 तारखेला दिंडी आहे त्र्यंबकेश्वर, पण हा इथं कार्यक्रम व्हावा आम्ही आजच संकल्पना केला का जर शनिवारी सुंदर कांड व्हायला पाहिजे त्या माध्यमातून आम्ही ते नियोजन केलेलं आहे आणि इथून पुढे आम्ही असंच करत राहू आणि या ठिकाणी आम्हाला असं सहयोग समजाने द्यावा आणि ग्रामस्थ मंडळी वडवली सर्वांनी सहयोग केल्यामुळे हा कार्यक्रम एकही नारा एकही नाम जय श्रीराम, जय श्रीराम, बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय. मेरा नाम आशीष मिश्रा है और मैं आज ये रामचरित अखंड मानस पाठ जो कि कल से प्रारंभ हुआ था और आज उसका समापन हुआ और मेरे सभी मित्रगण उत्तर भारतीय और यहाँ की जो भी मेरे लोकल दोस्त लोग हैं उनको मैं बहुत बहुत तहे दिल से धन्यवाद देता हूँ और आपके चैनल के माध्यम से
तर या होत्या डिस्कव्हरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.